तुम्ही सगळे स्क्रीनशॉट मारून घ्या इथून. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ, जय श्रीराम. तर आज आली आमची मंडळी. या मंडळी या. अरे यार एक सॉरी बोलतो, मी मोबाईल नाही घेतला कारण त्याच्या मागे एक रिझन आहे, मी ते पुढे सांगतो. काही हरकत नाही हरजित दादा. तर काय म्हणता, आजचा ब्लॉग बघितला का? बघितला आम्ही, म्हणजे तुम्ही काय म्हणतो बापू? मी स्किप करून पाहिला, आता पूर्ण काय बेकार यार, तू स्किप करून पाहिला. वेळ नाही होता माझ्याजवळ. ओ भाई साहेब, काय बिझी माणसं झाले यार. तुम्ही आला ना सगळ्यांनी. तुला तो हा सांगितला होता तो ते काय काय नको करू, काल मीटिंग मध्ये बोलणं झालेलं आहे. पप्पू तू रे अबे यार. हा रात्री आम्ही सगळ्यांनी मीटिंग केली. आम्ही सगळेजण होतो याच्यामध्ये. हा भाऊ कॅमेरा बंद करून माईक बंद करून सर कशाने झोपून गेलेला होता. का रे? ऐकत होता आवाज ऐकत होता, मग बडबड का बरं? उठ ना किरणला कोणतरी प्रश्न फोन लावून उठवा रे. हा मग कावर बोल का बेकार आहे तो, बघितलं का? बोलत बी नव्हता तो. आणि मग बोलायचं मी म्हटलं आता बोलायचंच नाही आणि मग ऐकायचं फक्त. तर आमच्या याच्यानं आम्ही एका टीममेटला काल काढून टाकलेलं आहे आमच्या ग्रुप मधनं. त्याचं रिझन सांगा रे भाऊ, काय रिझन सांगा काय? त्याचं जमत नाही होतं, तो बिझी होऊन गेला जास्त, त्याचे सीएम सोबत मीटिंग घे अर्जंट. एकदम मोठा माणूस आहे तो. मोठा माणूस तर इथे झिंगाबाई. नाही रे, मी काय मोठा माणूस, मी त्या वेळेवर हजर असतो ना, डायरेक्ट सदैव तत्पर आहे. असंच पाहिजे जो की एका बोलण्यावर यायला पाहिजे. तर तो सागर कुठे आपला? आपल्या बिल्दीकर सरांसोबत मीटिंग वाटते त्याची. थांबलेला आहे तर तिथं तर बस कधी. असं आहे का? बरं चला जाऊ आता वरती. तर फायनली आम्ही बघा प्रत्येकाला असा आता टिक्का लावतोय. आमचा ग्रुप सेशनचा फोटो सुरू आहे. आम्ही सगळेजणांनी वाईट घातलेलं आहे, खाली ब्लॅक आहे. फक्त आम्ही तात्याला वेगळा ठेवलेला आहे, बाकी सगळ्यांचा गेटअप एक सारखा राहील. चला अमर दादा टिक्का लावून घ्या. पप्पूला बी लागला गेला, आता याला पण लावतो, याला पण हा पण आणि मी पण. आणि आमचं इथं बघा ये चालू आहे, म्हणजे स्क्रीन मिररिंग चालू आहे. तर आम्ही इथं स्टँडला ठेवून आता मोबाईल तर आम्हाला दिसलं पाहिजे की आमचा स्वतःचा फोटो कसा येतोय. मी ऑलरेडी 2 टिका लावून आलोय, माझ्या ऍडजस्टमेंट करणार आहे. तर सगळेजण आम्ही आता लाल टिका लावून आहे. तर आज आमचा कोणता फोटो चालू आहे आपला? तुम्हाला माहिती आहे का? काही आयडिया आहे का? आपण मी तुम्हाला कशासाठी बोलवलंय? कोणता फोटो चालू आहे? युट्यूबचा बॅनर आहे ना, बॅनर जो असतो ना आम्ही तो आज क्रिएट करतोय. तर त्याच्यासाठी आमचा सगळ्यांचा गेटअप असा हा सगळ्यांचा गेटअप असा टिक्का लावून आहे, टिक्का वगैरे लावलाय. तर आता आम्ही फोटो काढतो आणि मग एक नॉर्मल फोटो. तर तुम्ही सगळेजण स्क्रीनशॉट मारून घ्या इथून. फायनली आमचा फोटोशूट झालेला आहे. तर थँक्यू सगळ्यांना आल्याबद्दल. हा काय विषय? याला तर फ्रेम मध्ये येणार आता 100%. दर टायमाला बोलता तर काही येत नाही भाऊला, पण येणार राहतं का रे? आमचा आता फोटो सेक्शन झालेला आहे. हे बघा आमची स्क्रीन. गोपी जो आमचा शाखा आहे ना, शाखा आमचा एडिट करणार होता, तर तो काही आला नाही म्हणून आम्हाला स्क्रीन मिररिंग करावं लागली माझ्या टॅब मध्ये. आता पूर्ण मंडळी चालली घरी. चला तात्या, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ पाहायला विसरू नका. कृपया स्पष्ट बोला. मग स्पष्ट येणार आहे का रे? हो मी का म्हणतो आता गेल्यावर कुठा करसाल का? हा निस्ता आपल्याला पासाडतो म्हणशील. कोण असा कुठा करसाल का? कोण करतो? नाही कुठं एकच जण करतो, सागर राठोड. सागर, दिस इज द छपरी बॉय. चला गाडी काढ ना. कुठा काढा, मला काय येत नाही. ताण नको घेऊ रे, ताण नको. काय विषय? चांगला पोरगा आहे, काही टेन्शन नाहीये बरं का बाई. तर आता मी घेतो माझी एक टॅबलेट, फ्लिक्स कंपनीची आहे, स्पॉन्सरशिप नाहीये, मी स्वतःसाठी घेतोय. तुम्ही पण घ्या, चांगली असते. आता आलो मी बाहेर आणि बघा आमच्या इथं आता आमच्या गुरूंची ही ना पालखी सजवण्याचा कार्यक्रम सुरू आहे. वर्धापन दिवस आहे आज आमच्या गुरूंचा वर्धापन दिवस आहे. तर त्याची पूर्ण सजावट सुरू आहे, पूर्ण एकदम व्यवस्थित तयारी चालू आहे. हे बघा
फायनली पूर्ण रेडी झालेलं आहे इथं. आता आम्ही चाललो मिरवणुकीला. तर बघा मिरवणुकीचे व्हिडिओ एन्जॉय करा. चला बच्चे नाही येऊ द्या ना. चला चला पटकन. पूर्ण प्रोग्राम संपलेला आहे आता. पूर्ण गर्दी आता मस्त महाप्रसादाचा हे ठेवलेलं आहे आम्ही. तर फायनली आता पूर्ण कार्यक्रम संपलाय. आता लावतोय गेट आणि खूप एन्जॉयमेंट पण झालेलं आहे. आज आमच्या गुरूंचा वर्धापन सोहळा होता म्हणून म्हणजे आज आमच्या चाळीसगाव उपासना केंद्राला 25 वर्ष झाले. तर त्याचं आम्ही सेलिब्रेशन केलेलं होतं. तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आत्ता आलो जस्ट घरी, वाजले 10. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.